श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. हा बहुतेक वेळा असं होतं की आपण कुणाच्या आध्यात किंवा मध्यातही नसतो, तरीही लोक विनाकारण आपल्याला त्रास द्यायला येतात किंवा विनाकारण कोणत्या तरी गोष्टीशी आपला संबंध जोडतात आणि विनाकारणच आपल्याला काहीतरी इडा पिडा किंवा काहीतरी बाधा करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस आपली प्रगती होत असते त्यावेळेस हीच आपली आपली म्हणणारी लोक, हीच आपल्या नात्यागोताची लोक आपली निंदा नालस्ती करत असतात, आपल्याला समाजात अपमानित करत असतात. आपल्या तोंडावरती ही लोक गोड बोलतात, परंतु आपण 2 पावलं पुढे गेलो की ही लोक आपली निंदा नालस्ती करायला चालू होतात. आपण म्हणतो नाही, हा माझा रक्तनाताचा माणूस आहे, हा मला असं काहीच करणार नाही, हा माझ्या जीवाभावाचा माणूस आहे, हा माझ्याबद्दल वाईट कधीच बोलू शकत नाही. आपला मात्र ठाम विश्वास असतो. अगदी एका ताटात जेवणारी लोक सुद्धा कधी पलटतील, कधी पाठीत खंजीर खुपसतील हे आपण सांगू शकत नाही. जर तुमच्याही बाबतीत असंच घडत असेल, तुम्ही ज्याला जीव लावला, ज्याला आपलं मानलं, अगदी घासातला घास दिला, अगदी त्याच्या सुखात दुःखात प्रत्येक वेळेस तुम्ही सामील झालात आणि आज तोच व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देतोय, तुमच्यापासून दूर चाललेला आहे किंवा तुमच्याबरोबर बोलत नाही, तुम्हाला भेटतही नाही, तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा. फक्त आणि फक्त ही एक वस्तू जी आहे ती तुम्ही तुमच्या घरात जाळा आणि एक अनुभूती घ्या. अनुभूतीमध्ये तुम्हाला हे जाणवेल की अगदी काही तासांमध्ये तुम्हाला इतका सुंदर असा इफेक्ट जाणवेल की जी व्यक्ती तुमची आहे, जी व्यक्ती तुमच्या रक्तनात्याची आहे, जी व्यक्ती तुमच्यावरती रुसलेली आहे किंवा जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलायला येताना तुम्हाला दिसेल. किंवा जे काही ती तुमचा अपमान करत होती, तुम्हाला रडवत होती, तुम्हाला फसवत होती, जे काही ती व्यक्ती करत होती ते सर्व काही करतीये, ते का करते, कशामुळे करते हे येऊन कबूल करेल आणि अगदी तुमच्या समोर येऊन रडेल, अगदी तुमच्या समोर लोळेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. उपाय काय, कसा आणि कधी करायचा हे सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर आता पहा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. दिवसाचं काहीच नाही, कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा. उपाय घरातील महिला किंवा पुरुष कोणी जरी केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल. शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी करावा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यास्ताच्या नंतरनं म्हणजे 6-6:30च्या नंतरनं करावा, कारण खूप छान इफेक्ट होतो. कारण पहा, यावेळेस शांतता असते, यावेळेस आपलं माइंडसुद्धा फ्रेश असतं, मनामध्ये काही बाकी विचार नसतात, डोक्यात काही बाकी विषय चालू नसतात, म्हणून यावेळेस निश्चित उपाय करायचे असतात. आता या उपायासाठी साहित्य काय लागणार, तर अगदी साधं सोपं साहित्य आहे, जे आपण रोज पाहतो असं साहित्य आहे. फक्त तुम्हाला पिरियड, सुतक आणि विडाळ असताना हा उपाय करता येणार नाही आणि जे साहित्य लागणार आहे त्या साहित्य तुम्हाला मार्केटमधून नवीनच आणायचं आहे. भलेही तुमच्या घरामध्ये भरपूर आहे तरीही नाही, बाहेरून नवीनच आणायचं आहे. आता काय आणायचं तर पहा, आपल्याला लवंग सर्वांना माहिती आहे, जी आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये वापरतो. लवंग, ही लवंग 7 घ्यायची आहे. लवंग ही शाबीत असावी, अख्खी असावी, तुटलेली नसावी. शाबीत लवंग म्हणजे ज्या लवंगेला पुढे बोंड आहे, जी लवंगेला पुढे फूल आहे किंवा जी लवंग कुठेही तुटली नाही, अशा लवंगेला शाबीत लवंग म्हणतात. तर ह्या अशा 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर लागणार आहे भीमसेनी कापूर. आता भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, इथं दुसरा कापूर जो साधा कापूर येतो तो चालणार नाही, भीमसेनी कापूरच घ्यायचा. आता भीमसेनी कापूरच का घ्यायचा, तर भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी शोषण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे ज्या काही इडा पिडा, ज्या काही बाधा तुम्हाला लागलेल्या आहेत, तुमच्या घराला लागलेल्या आहेत, तुमच्या उद्योग व्यवसायाला लागल्या आहेत, ज्या काही पिडा तुमच्या मागे लागलेल्या आहेत, सर्व दूर करण्याची ताकद या स्फटिकामध्ये आहे, या कापरामध्ये आहे, या भीमसेनी कापरामध्ये आहे. म्हणून तुम्हाला इथे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. अगदी पहा, पण 100-1 रुपयाला म्हणजे 70 ते 100 रुपयाच्या मध्ये तुमच्या इकडं कसा भेटतो माहिती नाही, पण 100-1 ग्रॅम सहजरित्या भेटून जातो. तो कापूर ओबडधोबड असतो, पण या कापरामध्ये खूप ताकद असते. ऑक्सिजनची मात्रा सुद्धा खूप छान असते.
त्याचप्रमाणे जर सायंटिफिकली पाहायला गेलं तर घरातील जी काही निगेटिव्हिटी असते तीही दूर करतं, त्याचप्रमाणे जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात ते सुद्धा दूर होतात, त्यांचा सुद्धा नाश या कापूर जाळल्यामुळं होतो. म्हणून तुम्हाला हा कापूर घ्यायचा आहे. आता लवंग का घ्यायची? लवंग यासाठी घ्यायची की आपले कोणतेही तांत्रिक मांत्रिक जे काही उपाय असतात, ज्या काही इडापिडा असतात, ज्या काही दूर करायच्या आहेत, ज्या काही बाधा आपल्याला लागलेल्या आहेत, कोणी नजर दोष केलेले असो, कोणी काही इडापिडा केलेले असो, किंवा अचानकपणे काही वास्तुदोष असो, कोणताही दोष लागलेला असो, सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंग खूप महत्त्वाचे आहे. अगदी लाल किताब असो किंवा शास्त्र असो, कोणतंही तंत्र असो, प्रत्येक गोष्टीमध्ये लवंगेला आणि भीमसेनी कापराला खूप महत्त्व आहे. म्हणून 7 लवंगा, शाबीत आणि भीमसेनी कापूर घ्यायचा. त्यानंतर तुम्ही ज्यामध्ये धूप जाळता ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. समजा तुम्ही धूप जाळत नाही, तुमच्याकडे भांडं नाही, तर एखादं लोखंडी भांडं घ्या किंवा एखादी मातीची खोलगट पंती असेल तर ते घ्या, किंवा एखादा तुमच्याकडे दिवा असेल खोलगट मातीचा तर तो घेतला तरीही चालेल, किंवा लोखंडी एखादं भांडं जरी घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला काय करायचं, भीमसेनी कापूर टाकायचा. त्यानंतर ह्या ज्या 7 लवंगा आहे, या 7ही लवंगा स्वतःवरून, कारण तुमच्या घरामध्ये काहीतरी बाधा झालेली आहे, म्हणून तुमच्या स्वतःवरून तुम्हाला 7 वेळेस डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस फिरवून घ्यायच्या. 7 वेळेस फिरवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो कापूर तुम्ही त्यामध्ये टाकलेला आहे त्या भांड्यामध्ये, तो कापूर प्रज्वलित करायचा. एक लवंग घ्यायची, ती लवंग तुमच्या मुठीमध्ये ठेवायची. एक मंत्र सांगते, मंत्र म्हणायचा, आणि मंत्र म्हणल्याच्या नंतर ज्यावेळेस स्वाहा हा शब्द येईल त्यावेळेस त्या अग्नीमध्ये तुम्हाला हा कापूर टाकायचा आहे. आता मंत्र असा आहे, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. टाकली. दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा मोठी ठेवायची, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. दुसरी लवंग टाकायची. तिसरी लवंग घ्यायची, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. या पद्धतीने तुम्हाला 7ही लवंगा घ्यायच्या, एक एक करून 7ही लवंगा घ्यायच्या. प्रत्येक लवंगेच्या वेळेस ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. स्वाहा शब्द झाला की त्यानंतर लवंग ही त्या कापराच्या अग्नीमध्ये गेली पाहिजे. या पद्धतीने 7 वेळेस हे अभिमंत्रित केलेल्या लवंगा तुम्हाला त्या अग्नीत टाकायच्या आहेत. जोपर्यंत ह्या लवंगा पूर्णपणे लाल होत नाही, पूर्णपणे जळून जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये थोडा थोडा करून भीमसेनी कापूर ॲड करत राहायचं आहे. एक मोमेंट अशी येईल की पूर्ण त्या भांड्यामधील लवंगा ह्या लाल लाल झालेल्या असतील. पूर्ण लाल होणं म्हणजे त्या लवंगा पूर्णपणे जळणे आणि त्या लवंगांची विभूती होणे किंवा राख होणे. म्हणजे याचाच अर्थ असा असतो की आपले जो कोणी शत्रू आहे, ज्या काही इडापिडा आहे त्या सर्व आपल्या जीवनातून दूर गेलेल्या आहे. सर्व इडापिडांचा आपल्या जीवनातील नाश झालेला आहे, किंवा जी कोणती व्यक्ती आपल्याला त्रास देत होती त्या त्रासातून आपली मुक्ती होत आहे. ज्या काही समस्या आपल्या घरामध्ये आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, सर्वाचा नाश होत आहे असं समजायचं आहे. असं समजल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, हे पूर्ण शांत होऊन द्यायचं. हे पूर्ण शांत झालं, ते भांडं थंड झालं की त्यानंतर ही जी विभूती तयार झालेली आहे लवंगेची, ही विभूती तुम्हाला एका काचेच्या डबीमध्ये म्हणा, किंवा तुमच्याकडे जी कोणती डबी असेल त्यामध्ये म्हणा, किंवा एखादा पेपर घ्या, कोणत्याही रंगाचा छोटासा पेपर घ्या. त्या पेपरमध्ये तुम्हाला ही विभूती ठेवायची आहे आणि त्याची एक पुडी तयार करून ही पुडी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे, कंटिन्यू सोबत ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ती विभूती बरोबर दोन्ही भोवयांच्या मधोमध कपाळाला लावायची. त्यानंतर बरोबर गळ्याला मधोमध लावायची. कोणत्याही कामासाठी निघा, कशासाठीही घराच्या बाहेर निघा. आता एखादी माझी महिला भगिनी आहे, ताई मी घराच्या बाहेरच जात नाही, माझं मी घरीच असते, तर तिने घरीच असताना सुद्धा सकाळी आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर ही विभूती कपाळाला लावायची, गळ्याला लावायची. या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत ती विभूती आहे तोपर्यंत ती कपाळाला आणि गळ्याला लावायची आहे. तुम्ही स्वतःहून मला येऊन ताईंनो दादांनो सांगाल की या उपायामुळे काय काय बदल झाला. या उपायामुळे तुम्हाला खूप 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 छान असा अनुभव येणार आहे, कारण ही अनुभवसिद्ध अशी रेमेडी आहे, अनुभवसिद्ध असा उपाय आहे. अगदी काही तासांमध्ये अनुभव देणारा उपाय आहे. आता काही जणांना अनुभूती काही तासांमध्ये येईल, काहींना काही दिवस लागतील, काहींना अगदी महिनाही लागू शकतो. पण उपाय केला आणि बाबा रे खरंच असं होतं का, खरंच तसं होतं का, जर तुमच्या मनामध्ये किंतूपर्यंत येत असेल तर तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही. उपाय करा, लेट्सो करून सोडून द्या, संयम ठेवा. संयम जर ठेवला तर निश्चित अनुभव आल्याशिवाय राहत नाही. खूप सुंदर उपाय आहे आणि आपल्याला माहिती आहे तेल खाल्ल्याच्या नंतर लगेच रूप येत नाही, त्याला काही अवधी जावाच लागतो. तसंच उपायांचं सुद्धा आहे.
कोणताही उपाय केला, पॉझिटिव्हली केला, अगदी तळमळीने केला, मनोभावे केला तर त्याचा अनुभव हा येतो, त्याची अनुभूती आपल्याला येते. फक्त मनोभावे करा आणि उपाय करा, पण त्याचबरोबर जे काही कामधंदे करत आहात ते कामधंदे सुद्धा करा. मी असं कधीच कोणत्याच उपायामध्ये म्हणत नाही की बाबा रे तुम्ही शिकू नका, तुम्ही कामधंदा करू नका. उलट मी असं म्हणत असते की रात्रीचा दिवस करा, एक सोडून 2 कामं करा. परंतु कसं आहे माहिती आहे का, काम जर केलं म्हणजे आपलं कर्म, आपण आपले कर्म जर केले आणि हे जर उपाय जर केले तर उपाय म्हणजे आपलं नशीब. आपल्या कर्माला ज्यावेळेस आपल्या नशिबाची साथ भेटते त्यावेळेस आपलं नशीब खूप फास्टपणे पळतं. त्यावेळेस आपली प्रगती कोणीच थांबवू शकत नाही, कारण आपल्या प्रगतीला कर्माची आणि नशिबाची साथ असते. त्याचप्रमाणे आपल्या स्वामीची सुद्धा साथ असते. म्हणून मनोभावे कोणताही उपाय करा, कोणतीही सेवा मनोभावे करा, निश्चित त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निरुदू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.